ओम साईराम यूट्यूब फ्रेंड. तर आज मी हँगिंगचे पॉट आणले होते, तर त्याला मी 2 होल वगैरे पाडलेत आणि ते आपल्या ड्रेनेजचं पाणी व्यवस्थित जावं म्हणून त्याच्यावर मी खड्यांचे 2 तुकडे ठेवलेत. तर आता मी माती तयार केली आहे. तर मातीमध्ये मी काय केलं आहे, कंपोस्टचे खत घेतले, कोकोपीट घेतलं आहे, वाळूची राळ घेतली आणि आपली साधी माती घेतली. तर आज आपल्याला काय लावायचं आहे, टर्टल वाईन. हँगिंग पॉटमध्ये टर्टल वाईन म्हणजे एकदमच छान. तर मी काय केलं, टर्टल वाईनचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि त्याचे खालचे जे पानं राहतात ना, ते 2-2 3-3 पानं काढून टाकलेत आणि छानपैकी त्याला आता मातीमध्ये हे केलं आहे, पॅक केलं आहेत. म्हणजे काय होतं ना, की व्यवस्थित मुळं वगैरे येतात. तशी बघायला गेली ना, तर ह्या झाडाची काळजी घ्यायची जास्त काही गरज पडत नाही. जास्त त्याला वेगळं काही खतं वगैरे द्यायची पण गरज पडत नाही. फक्त त्याला जास्त उन्हात न ठेवता सकाळच्या 2 तासाच्या त्याला प्रकाश मिळाला पाहिजे. दिवसभराचं ऊन नाही मिळालं तरीही चालतं, उलट मिळालं तर ते थोडंसं पिवळसर वगैरे होतं, छान हिरवगार राहत नाही. त्याच्यामुळं सनलाईट कमी प्रमाणात मिळाला तरी चालेल. तर आणि त्याला पाणीही देताना आहे ना, जास्त भरपूर रोज रोज पाणी दिलंच पाहिजे असंही काही नाही. जेव्हा त्याची माती व्यवस्थित सुकल किंवा आपल्याला ती ओलसर थोडी कमी झाली की मगच पाणी द्यायचं आहे. आणि हँगिंग पॉट आणि टर्टल वाईन म्हणजे एक छानच. तर बघा, आता 15 दिवस झाले होते माझं टर्टल वाईन लावून आणि हँगिंग पॉटमध्ये ते अतिशय सुंदर दिसत आहेत. तर अजूनही त्याच्या फांद्या वगैरे खाली जर आल्या ना, तर आणखीनच छान दिसेल. तर चला, तुम्ही पण टर्टल वाईन लावा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. बाय.